आले ह्या रुपयाचे होतं का ही सगळ्या चाळीचा भाग आहे ना सर. हो सर ह्या चाळीचा भाग. आज आम्ही सर्व नगरसेवक महेश दादा, मधुर दादा, आमचे पिंगळे दादा, आम्ही सर्व या ठिकाणी विठ्ठलवाडीला स्मशानभूमीच्या बाजूला हा जो नाला आहे याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता इथे एवढा मोठा मातीचा हा ढिगारा पडलेला आहे. नाल्यांमध्ये कचरा गाळ तसाच आहे. पुढे जो खडेगोळीतून हा नाला पुढे येतो, विठ्ठलवाडी शॉपिंग, साईनगर या ठिकाणी जरा जरी पाणी पावसाचं वाढलं ना की लोकांच्या घरामध्ये पाणी असतं, कारण त्या ठिकाणी मी राहिलाय. पुढे हा नाला अशोकनगर, शिवाजीनगर, वालदुनी या ठिकाणाहून जातो. त्या ठिकाणी लोकांची घरं नाल्याला लागून आहेत. पाऊस पडला की हे नाल्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये 8-8, 15-15 दिवस असतं. त्या परिस्थितीमध्ये लोकांना, मुलाबाळांना घेऊन राहावं लागतं. त्याच परिस्थितीमध्ये तिथे जेवण बनवून जेवतात. म्हणजे लोकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न आहे आणि सर्वच गोष्टीचा इथे प्रश्न आलेला आहे. तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा जो ढिगारा आहे मातीचा हा काढून नाले सफाईचं काम झालं पाहिजे. कारण 1 महिन्यावर पाऊस येईल, कधी येईल त्याचं काही सांगता येणार नाहीये. आणि पाऊस जर वाढला तर हे पाणी लोकांच्या घरात जातं. तर आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही नाले सफाई आणि हा मातीचा ढिगारा इथून काढण्यात यावा. आज प्रशासन आणि आम्ही सगळे शिवसेनेचे नगरसेवक पाणी दौऱ्याला आलो आहे. आपण बघू शकता जिथून नाला सुरुवात होते STP 100 फुटी रोड पासून ते इथपर्यंत विठ्ठलवाडी स्टेशन पर्यंत सर्वत्र गाळ साचलेला आहे, कचरा साचलेला आहे, पूर्णपणे दुर्गंधी आहे. अक्षरशः त्या नाल्याला क्रॉस करू शकतो आपण कचऱ्यावरून, इतकं घट्ट तो गाळ जमलेला आहे. 15 एप्रिल आहे आजची तारीख. अद्यापही नाल्या सफाईचे टेंडर निघालेले नाहीये, नाली सफाई सुरू झालेली नाहीये. इतर महानगरपालिकांमध्ये बघू शकतो मी मोठ्या प्रमाणात मोठ्या नाल्यांची सफाई करणं सुरू झालेलं आहे, पण KDMC मध्ये अजूनही ते झालेलं नाहीये. आमचा थेट इशारा आहे प्रशासनाला, KDMC ला, की हे जे प्रॉब्लेम्स आहे ते लवकरात लवकर त्यांनी निदर्शनास घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि इथे साचलेला जो गाळ आहे तो मोठ्या प्रमाणात काढला पाहिजे. आणि आजूबाजूला जी वॉल आहे नाल्याची ती जागोजागी तुटलेली आहे. नेहमीच मागचा इतिहास आहे की आतापर्यंत प्रत्येक पावसाळ्यात विठ्ठलवाडी, आनंदवाडी, खडेगुलोली या परिसरात पाणी भरतच. आणि आत्ताची जी परिस्थिती बघता आणि निसर्गाचा जो कोप बघता हे सांगणं स्पष्ट आहे की मोठ्या प्रमाणात पाणी आताही भरेल. पण त्यासाठी जर आपण तातडीने उपाययोजना केली तर काही ना काही दिलासा नागरिकांना मिळेल. आणि त्यासाठी आज हा पाणी दौरा आम्ही केलेला आहे आणि KDMC ला जागरूक करण्याचं काम आम्ही करत आहोत. आज कल्याण पूर्व मध्ये वालदुनी नदी असेल, इसगावचा नाला असेल, खडेगुलीचे नाले असतील, हे सर्व छोटे नाले आणि मोठे नाले, या ठिकाणी मोठ्या नाल्याची पाहणी करायला सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ साचलेला आहे, वृक्षवाढी झालेली आहे आणि अनेक या नाल्यालगत जेवढे बिल्डिंगची कामं चालू आहेत त्यांनी सगळं मटेरियल त्या नाल्यामध्ये टाकल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी भरू शकतो असं नागरिकांची या ठिकाणी व्यथा आहेत. अनेक नागरिकांनी फेसबुकद्वारे, ट्विटरद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे त्या लोकांनी मेसेजेस व्हायरल केलेले आहेत. जर गेल्या वर्षी पाऊस लवकर पडला होता, यावर्षी सुद्धा पाऊस लवकर पडणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरं पाण्याखाली जाणार आहेत असं या ठिकाणी वातावरण दिसते. त्यामुळे लवकरात लवकर या सर्व नाले पूर्णपणे त्याचा गाळ पूर्ण काढण्यात यावा. त्याचप्रमाणे वृक्षवल्ली झालेली आहे ती सगळी काढण्यात यावी. जेवढं बिल्डिंगनी मटेरियल टाकलेलं आहे नाल्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि या ठिकाणी कल्याण पूर्व भागामध्ये दरवर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे पाणी भरतं
त्याला कुठेतरी वाचवण्यात यावं. या ठिकाणी पप्पूजी पिंगळे आहेत नगरसेवक, आमचे मधुजी म्हात्रे आहेत, आमच्या मायाताई कांबळे आहेत. आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांसहित मोठ्या प्रमाणात पाहणी दौरा ठेवला आणि त्यांना या ठिकाणी निदर्शन आणून दिलेलं आहे की परिस्थिती येणारी भयानक आहे, की कुठेतरी त्या ठिकाणी कुठेतरी त्याची सोयीस्कर नाले सफाई चांगल्यापैकी झाले पाहिजे, गाळ काढलं पाहिजे. आपण आयुक्त महोदय, आपल्या माध्यमातून आयुक्त महोदयाला सुद्धा मी आवाहन करतो, विनंती करतो की लवकरात लवकर नाले सफाईचं काम हाती घ्यावं.